नमस्कार. आज दिनांक 5 मार्च 2026 रोजी विशेष समित्यांचे सभापती आणि उपसभापती या पदासाठी काल दिनांक 4 मार्च रोजी जे नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहे त्या नामनिर्देशन पत्राच्या आधारावरती सभापतीची निवड या ठिकाणी करण्यासाठी माननीय विभागीय आयुक्त यांनी प्राधिकृत केल्याप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी ठाणे आज पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. सर्व काल प्राप्त झालेले नामनिर्देशन पत्र सर्व विशेष समित्यांचे माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे देण्यात आलेले आहे. यापुढे त्याची छाननी होऊन पुढील कामकाजास सुरुवात होणार आहे. मी माननीय पीठासीन अधिकाऱ्यांना विनंती करते की सभागृहाच्या पुढील कामकाजास सुरुवात करावी. सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांचं अभिनंदन. सर्वप्रथम महिला व बाल कल्याण समिती याकरिता सभापती पदाकरिता श्रीमती सरोजा संदीप सुतार यांचं नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी केली असता नामनिर्देशन पत्र वैध असल्याचे मी घोषित करत आहे. महिला व बाल कल्याण समिती सभापती या पदाकरिता एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्यामुळे त्यांची सभापती महिला व बाल कल्याण समिती म्हणून निवड झाल्याचे मी घोषित करतो. महिला व बाल कल्याण समितीसाठी उपसभापती पदाकरिता श्रीमती रुपाली किस्मत भगत यांचं नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी केली असता ते वैध म्हणून मी घोषित करत आहे. श्रीमती रुपाली किस्मत भगत यांची उपसभापती निवड झाल्याचे मी घोषित करत आहे. आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती या समितीच्या सभापती पदाकरिता श्रीमती डॉक्टर जयाजी कृष्णा नाथ, श्रीमती डॉक्टर श्री डॉक्टर लावल्यानंतर श्री आणि श्रीमतीची गरजच पडत नाही. सो आपण डॉक्टर जयाजी कृष्णनाथ, श्री डॉक्टर जयाजी कृष्णनाथ यांचं नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी केली असता ते वैध म्हणून घोषित करत आहे. सभापती आरोग्य परिरक्षण वैद्यकीय सहाय्य समिती याकरिता एक नामनिर्देशन पत्र प्राप्त झालं होतं. श्री डॉक्टर जयाजी कृष्णनाथ यांची सभापती निवड झाल्याची मी घोषित करत आहे. आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती उपसभापती या पदाकरिता श्री गणेश प्रकाश सकपाळ यांचं नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी केली असता ते वैध म्हणून मी घोषित करत आहे. उपसभापती या पदाकरिता एक नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं आहे. श्री गणेश प्रकाश सकपाळ यांची उपसभापती आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती पदाकरिता निवड झाल्याची मी घोषित करत आहे. पाणी पुरवठा व मलनिस्सारण समिती या समितीच्या सभापती पदाकरिता श्री रविकांत भगवान पाटील यांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी केली असता ते वैध असल्याचे मी घोषित करत आहे. श्री रविकांत भगवान पाटील यांची सभापती पाणी पुरवठा व मलनिस्सारण समिती पदाकरिता निवड झाल्याची मी घोषित करत आहे. श्रीमती डॉक्टर प्रणाली काशीनाथ पाटील यांचं नामनिर्देशन पत्र उपसभापती पाणी पुरवठा व मलनिस्सारण समिती याकरिता प्राप्त झालेलं आहे. उपसभापती या पदाकरिता एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे. ते वैध म्हणून मी घोषित करत आहे. डॉक्टर प्रणाली काशीनाथ पाटील यांची उपसभापती पाणी पुरवठा व मलनिस्सारण समिती म्हणून निवड झाल्याची मी घोषित करत आहे.
क्रीडा सांस्कृतिक व युवक कल्याण या समितीच्या सभापती पदाकरिता श्री गिरीश कान्हा म्हात्रे यांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे. त्यांनी नामनिर्देशन पत्र वैध असल्याचे मी घोषित करत आहे. सभापती या पदाकरिता एक नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे. श्री गिरीश कान्हा म्हात्रे यांची निवड सभापती या पदाकरिता झाल्याचे मी घोषित करत आहे. उपसभापती या पदाकरिता श्री राजू भालचंद्र मडवी यांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी केली असता ते वैध असल्याचे मी घोषित करत आहे. श्री राजू भालचंद्र मडवी यांची उपसभापती क्रीडा सांस्कृतिक व युवक कल्याण या पदाकरिता निवड झाल्याचे मी घोषित करत आहे. समाज कल्याण व झोपडपट्टी सुधार समिती या समितीच्या सभापती पदाकरिता श्रीमती रंजना सुधाकर सोनावणे यांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी केली असता ते वैध असल्याचे मी घोषित करत आहे. सभापती या पदाकरिता एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहे. श्रीमती रंजना सुधाकर सोनावणे यांची सभापती या पदाकरिता निवड झाल्याचे मी घोषित करत आहे. उपसभापती या पदाकरिता श्रीमती सुरेखा अशोक नरबागे यांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी केली असता ते वैध असल्याचे मी घोषित करत आहे. श्रीमती सुरेखा अशोक नरबागे यांची उपसभापती समाज कल्याण व झोपडपट्टी सुधार समिती या पदाकरिता नियुक्ती झाल्याचे मी घोषित करत आहे. विधी समितीच्या सभापती पदाकरिता आपण निवडणूक चालू केली आहे. श्रीमती सायली नारायण शिंदे यांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी केली असता ते वैध असल्याचे घोषित करत आहे. श्रीमती सायली नारायण शिंदे यांची सभापती विधी समिती या पदाकरिता निवड झाल्याचे मी घोषित करत आहे. श्री शिवाजी बाजीराव कोपडे यांचे उपसभापती पदाकरिता एकमेव नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी केली असता ते वैध असल्याचे मी घोषित करत आहे. श्री शिवाजी बाजीराव कोपडे यांची उपसभापती विधी समिती या पदाकरिता नियुक्ती झाल्याचे मी घोषित करत आहे. सर्व सभापती महोदयांना सन्माननीय मी व्यासपीठावर निमंत्रित करतो. त्यांचं अभिनंदन करतो. साहेब एक मिनिट करा. आपण जिल्हाधिकारी आहेत आणि ते पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित आहात. याच्यानंतर आपल्याच अधिकाऱ्याखाली प्रभाग समित्यांची नियुक्ती होणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळे सदस्य या ठिकाणी स्थानापन्न आहेत. टोटल म्हणजे क व क ड ते आहे ते 8 समिती आहेत. आता आपण विशेष समित्या घेतलेल्या आहेत. माझी आपल्याला सभागृहाच्या व्यक्तीने विनंती राहील, जरी आपण वेळ कोणता जरी दिला असला तरी सगळे पुढचा वेळ वाचण्यासाठी या सभागृहात याच ठिकाणी ही समितीची विशेष समिती जे प्रक्रिया पार पडल्यानंतर आता जे सभापती उपसभापती आहेत त्यांचा आपल्या हस्ते सन्मान होईल. त्याच्यानंतर ती लगेच अ ब कडं ज्या प्रभाग समिती आहेत त्यांची प्रक्रिया आपण चालू करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. आपले एकूण सदस्य 111 आहेत. जर सर्व सदस्य उपस्थित असते आणि सर्वांमध्ये हा निर्णय घेतला असता तर तो ग्राह्य करण्यावर विचार करता आला असता, परंतु सर्व सदस्य उपस्थित नाही आहेत. साहेब प्रश्न असा आहे की जे फॉर्म भरलेले आहेत विषय प्रभाग समिती असेल कोणतीही समिती असेल जे अध्यक्षपदासाठी जे फॉर्म भरलेले आहेत ते आणि त्याचे सगळे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत ना. म्हणजे विरोधी असतील त्यांचे सदस्य आलेले तिथे आणि हेच असणार आहे. आता समजा तुम्ही 2 वाजता येणार आहे, आपण काय गॅरंटी देऊ शकता की याच्यानंतर सगळे येतील म्हणून? जी वेळ दिलेली आहे
त्यावेळेला जे सदस्य उपस्थित पण असतील स्पर्धात्मक वातावरण नाही ना साहेब, उमेदवारी एकच आहे प्रत्येक समितीमध्ये. ही अशीच प्रक्रिया आहे ती. पण म्हणजे सगळ्या सदस्यांच्या वतीने मी विनंती करतोय, सभागृहाच्या वतीने विनंती करतोय, सदस्य हेच आहेत आणि पुढेही इलेक्शन प्रक्रिया नाही आहे, अशीच प्रक्रिया आहे. तदर्थ आणि प्रभाग समितीचा वेळेचा शेड्यूल यापूर्वीच महापालिकेने दिला होता आणि सद्यस्थितीमध्ये सर्व नगरसेवक इथे उपस्थित नसल्यामुळे जो शेड्यूल दिलेला आहे महापालिकेने त्यानुसारच ठरलेल्या वेळेला प्रभाग समिती आणि तदर्थ समितीची निवड होईल. प्रभाग समितीच्या निवडीच्या बाबतीमध्ये प्रथम तदर्थ आहे ना 3 वाजता. तदर्थ समितीच्या वेळेस सर्व नगरसेवक ते संपल्यानंतर प्रभाग समिती लगेच चालू करण्यावर त्यावेळेस निर्णय घेण्यात येईल. धन्यवाद. 3 वाजता. सर्व सन्माननीय सभापतींना मी विनंती करतो आपण स्टेजवरती यावं. अहो खिलारे मॅडम, उपसभापतींना बोलवा ना वरती. समोर समोर आणि उपसभापतींना बोलवा ना मॅडम. आणि नंतर गरज साहेबांना पण बोलवा, त्यांचा वाढदिवस आहे आणि परत आमच्या मीरा पाटील मॅडमचा वाढदिवस, त्यांना पण बोलावं.
कास्टच्या हिशोबाने पडला ना, त्याच्यामुळे त्याची लॉटरी लागली. लॉटरी लागली ती तिसरा तो कोविडचा एक तर होता असाच भेटला ना, म्हणजे तो जर मोजायला गेलो तर तिसरा डोम होतो सगळ्यांना ॲडमिट करतो. महानगरपालिकेने नेमलेल्या तदर्थ समित्यांचे सभापती नेमणुकीकरिता माननीय विभागीय आयुक्तांनी प्राधिकृत केलेले पीठासीन अधिकारी माननीय जिल्हाधिकारी ठाणे श्री पांड्या सर आज सभेचे कामकाज पाहणार आहेत. 5 समित्यांचे नामनिर्देशनपत्र प्राप्त झालेले आहेत आणि हे नामनिर्देशनपत्र छाननी कामे आणि पुढील प्रक्रियेकामी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आलेले आहे. मी माननीय पीठासीन अधिकाऱ्यांना विनंती करते की त्यांनी पुढील कामकाजास सुरुवात करावी. नमस्कार. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व तदर्थ समितीच्या सभापती पदाकरिता निवडणुकीकरिता माझ्याकडे नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे. सर्वप्रथम नगररचना विभागाकडील कामकाजासंदर्भात तदर्थ समिती सभापती निवडणुकीकरिता एक नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं आहे. श्री सूरज बाळाराम पाटील. नामनिर्देशन पत्राची छाननी केली असता ते नामनिर्देशन पत्र वैध ठरवण्यात येते. नगररचना विभागाकडील कामकाज संदर्भात तदर्थ समिती या सभापती पदाकरिता मी सूरज बाळाराम पाटील यांची निवड झाल्याचे घोषित करतो. आरोग्य विभागाकडील कामकाजासंदर्भात तदर्थ समिती सभापती पदाकरिता डॉक्टर जयाजी कृष्णनाथ यांचं नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी केली असता नामनिर्देशन पत्र वैध ठरवण्यात येते. एकच नामनिर्देशन पत्र या सभापती पदाकरिता प्राप्त झालेलं आहे. डॉक्टर जयाजी कृष्णनाथ यांची सभापती पदाकरिता निवड झाल्याचे मी घोषित करतो. अभियांत्रिकी विभागाकडील कामकाज तपासणी तदर्थ समिती या समितीच्या सभापती पदाकरिता श्री शशिकांत हंबीरराव राऊत यांचं नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी केली असता ते वैध ठरवण्यात येत आहे. श्री शशिकांत हंबीरराव राऊत यांची सभापती अभियांत्रिकी विभागाकडील कामकाज तपासणी तदर्थ समिती म्हणून निवड झाल्याचे मी घोषित करतो. आरोग्य विभाग, नगररचना विभाग, अभियांत्रिकी विभाग वगळून इतर सर्व विभागाकडील कामकाज संबंधात तदर्थ समिती या समितीच्या सभापती पदाकरिता श्री सुधाकर संभाजी सोनवणे यांचं नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी केली असता ते वैध ठरवण्यात येते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य, नगररचना, अभियांत्रिकी विभाग वगळून इतर सर्व विभागाकडील कामकाज संबंधात समिती या सभापती पदाकरिता श्री सुधाकर संभाजी सोनवणे यांची निवड झाल्याची मी घोषित करतो. महापालिका कामकाज पूरक तदर्थ समिती या समितीच्या सभापती पदाकरिता श्री सागर ज्ञानेश्वर नाईक यांचं नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी केली असता ते वैध ठरवण्यात येते. महापालिका कामकाज पूरक तदर्थ समिती या समितीच्या सभापती पदाकरिता श्री सागर ज्ञानेश्वर नाईक यांची निवड झाल्याचे मी घोषित करत आहे. सर्व तदर्थ समिती
यांचे सभापती यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत आपल्या 1 ते 8 प्रभाग समित्या आहेत आणि या 8 प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवड आज माननीय पीठासीन अधिकारी माननीय जिल्हाधिकारी ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी पार पडत आहे. मी माननीय पीठासीन अधिकारी यांना विनंती करते की त्यांनी प्रभाग समितीनिहाय पासून आपल्या कामकाजास सुरुवात करावी. आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या अ ते एच या 8 प्रभाग समितीच्या सभापती पदाच्या नेमणुकीकरिता सुरुवात होत आहे. अ प्रभाग समितीकरिता एक नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं आहे. श्री दीपक रघुनाथ पवार त्यांच्या नामनिर्देशन पत्राची छाननी केली असता ते वैध म्हणून मी घोषित करत आहे. श्री दीपक रघुनाथ पवार यांची अप्रभाग समिती सभापती पदाकरिता नेमणूक झाल्याची मी घोषित करत आहे. ब प्रभाग समितीकरिता एक नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं आहे. श्रीमती रुपाली किस्मत भगत नामनिर्देशन पत्राची छाननी केली असता ते वैध म्हणून घोषित करत आहे. श्रीमती रुपाली किस्मत भगत यांची सभापती ब प्रभाग समिती पदाकरिता नेमणूक झाल्याची मी घोषित करत आहे. क प्रभाग समितीकरिता सभापती पदाकरिता एक नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं आहे. श्रीमती शैला जगदीश पाटील आणि अंती ते नामनिर्देशन पत्र वैध असल्याचे मी घोषित करत आहे. श्रीमती शैला जगदीश पाटील यांची क प्रभाग समिती सभापती पदाकरिता निवड झाल्याचे मी घोषित करत आहे. ड प्रभाग समितीकरिता एक नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं आहे.
श्री प्रकाश नानाभाऊ मोरे. नामनिर्देशन पत्राची छाननी केली असता ते वैध असल्याचे मी घोषित करत आहे. ड प्रभाग समितीच्या सभापती पदाकरिता श्री प्रकाश नानाभाऊ मोरे यांची निवड झाल्याचे मी घोषित करत आहे. ई प्रभाग समिती या सभापती पदाकरिता एक नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं आहे. श्रीमती चंद्रभागा शंकर मोरे. नामनिर्देशन पत्राची छाननी केली असता ते वैध असल्याचे मी घोषित करत आहे. श्रीमती चंद्रभागा शंकर मोरे यांची ई प्रभाग समिती सभापती पदाकरिता निवड झाल्याचे मी घोषित करत आहे. एफ प्रभाग समिती या समितीकरिता एक नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं आहे. श्रीमती ललिता घनश्याम मडवी. तपासणी अंती नामनिर्देशन पत्र वैध असल्याचे मी घोषित करत आहे. श्रीमती ललिता घनश्याम मडवी यांची प प्रभाग समिती येथे सभापती पदाकरिता निवड झाल्याचे मी घोषित करत आहे. जी प्रभाग समिती ऐरोली या समितीच्या सभापती पदाकरिता एक नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी केली असता ते वैध असल्याचे मी घोषित करत आहे. श्रीमती हेमांगी अंकुश सोनवणे यांचं नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं आहे. त्यांची सभापती जी प्रभाग समिती पदाकरिता निवडणूक झाल्याचे मी घोषित करत आहे. एच प्रभाग समिती एक नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं आहे. श्री भरत कृष्णा भोईर. नामनिर्देशन पत्राची छाननी केली असता ते वैध असल्याचे मी घोषित करत आहे. एच प्रभाग समिती सभापती पदाकरिता श्री भरत कृष्णा भोईर यांची नेमणूक झाल्याचे मी घोषित करत आहे. सर्व प्रभाग समितींचे सभापती यांना मी व्यासपीठावर निमंत्रित करतो. कृपया आपण व्यासपीठाकडे या.
सगळ्यांचे धन्यवाद. सभेचे कामकाज या ठिकाणी समाप्त झालेले आहे अशी मी घोषणा करत आहे.